राम राम मंडळी. तर तुमचं सातारा फॅब्रिकेशनमध्ये सरशी स्वागत आहे. आज आपल्याला आलेला समाधान भाऊंचा फोन. त्यांच्या गाडीत बनवायचा होता झोपायला बेड आपल्याला. त्यांची गाडी आहे मिनीमधले आयशर गाडी. त्यांचा फोनवर फोन येतो. त्यांनी आठवड्यापूर्वी आपल्याकडं बुकिंग केलेलं सीट आपल्याला बेड बनवून पाहिजे झोपायला, संध्याकाळचा तर त्रास होतो आहे म्हणून. तर आपण म्हटलं ठीक आहे देव करून. तर सकाळचा दुकानावर चाललो. दुकानात गेलो की म्हटलं जरा लवकर आलो आहे, म्हटलं जरा शूटिंग वगैरे काढावं. देवपूजा वगैरे केली नेहमीप्रमाणे, शटर उघडलं. आता आपली वाट बघायची चाललेली. समाधान भावा त्यांची गाडी घेऊन येत होतं म्हणूनसाठी आपण वाट बघत बसलेलो. म्हटलं तोपर्यंत आपलं शूटिंग वगैरे करून घ्यावं. म्हटलं बेड बनवायचा आहे म्हटल्यावर जरा आपले व्हिडिओ पण आपल्याला टाकायला येईल म्हणून. गाडी लागल्यावर पहिल्यांदा बघा गाडीत चढलो मी. गाडीतून शिटाचं मेजरमेंट वगैरे घेतलं. म्हटलं शिटा आता खोलायला लागतेली आपल्याला. शिटा वगैरे खोलायसाठी मशीन वगैरे आणली की गाडीत चढलो की पहिल्यांदा शिटा खोलून घेतल्या. तेवढ्या टाईमात आपण फ्रेम पण बनवून घेतली. समाधान भाऊने जाऊन तोपर्यंत कुशन वगैरे करून बेडला घेतलं. तोपर्यंत आपण फिटिंग वगैरे करून घेतलं की समाधान भाऊंनी गादी आणली. म्हटलं पहिल्यांदा गाडी टाकून चेक करून घ्यावं. गादी वगैरे टाकली, चेक केलं. मोठी गादी एकदम पद्धतशीर बसली की लगेच समाधान भाऊ म्हटलं आता बारक्या ट्रेमध्ये पण टाकून बघूया आपण. म्हणूनसाठी बारक्या ट्रेमध्ये गाडी टाकायला आणली. ही पण गादी छाग बसली, एक नंबर गादी बसली. समाधान भाऊ म्हटलं शूटिंग करतोयस तर आपल्या गाडीचं बी शूटिंग करूया. बरं म्हटलं चालते. त्यांनी ती बी केलं की समाधान भाऊ म्हटलं आपलं शूटिंग करतायस तर आपलं ट्रे बाहेर काढून आत बाहेर करून जरा ती पण शूटिंग काढा. आता बघा म्हटलं समाधान भाऊ म्हटलं की गाडी बघा आता लय भारी दिसायला लागले. झोपायला वगैरे काय टेन्शन नाही, काय नाही. आणि रात्रीचं असं मोकळ्या ह्याच्यात झोपलेलं कवय चांगलं. असं तुम्ही अवघडून झोपला की तुम्हाला काय नाही काय तर आजार होत राहणार होत. त्याच्यामुळं समाधान भाऊनी कसा बेड बनवून घ्या तसा तुम्हालाही करून भेटेल. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायला विसरू